पटनामध्ये क्लासेसच्या बाहेर जो राडा झालेला होता, या राड्यानंतर आता खान सरांना अटक होऊ शकते अशा बातम्या येत आहेत. अटक होऊ शकते म्हणजे काय? अटक होण्याचीच शक्यता जास्त आहे असं देखील बोललं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खान सरांच्यावरती आता जे BNSचं म्हणजे भारतीय न्याय संहितेचं कलम लागले, ते कलम 109 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा, त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट म्हणजे शस्त्र बाळगण्याचा, शस्त्राचा वापर करण्यासंबंधीचे काही गुन्हे आता सध्या खान सरांच्यावर लागलेले आहेत. मग हे आरोप त्यांच्यावर का लागले? त्यांनीच आरोप केला होता की आमच्या क्लासवर फायरिंग झाले. पण प्रत्यक्षात नंतर लक्षात आलं की जे फायरिंग झालेलं होतं ते विरोधकांनी केलेलं नसून खान सरांच्या सिक्युरिटी गार्डनी केलेलं होतं. पण या सगळ्या मॅटरमध्ये खान सर विरुद्ध रोशन सर अशा प्रकारचा एक सामना पटनामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक विद्यार्थ्यांच्या समोर आता सध्या होताना दिसतोय. या सगळ्यातून असाही प्रश्न निर्माण होतोय की खान सरांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय काय? कारण या सगळ्या घटना कधीपासून घडतायत हे जर बघितलं, थोडीशी याची जर टाइमलाईन बघितली तर टाइमलाईन वरती लक्षात येतंय की जेव्हापासून खान सर अंजना ओम कश्यपच्या विरोधात बोलले, त्यानंतर खान सरांचे ग्रह बदलले. खान सरांना टार्गेट केलं जाऊ लागलं. ट्विटर वगैरे सगळ्या ठिकाणी आता खान सर टार्गेटवरती आहेत. खान सरांना आता लोक फैसल खान म्हणायला लागले. त्यांच्या धर्माची आजपर्यंत कोणाला अडचण नव्हती, पण आता अडचण ही व्हायला लागली. या सगळ्या गोष्टींचं कारण काय? नेमकं काय काय घडलेलं होतं? 2 तारखेपासून आतापर्यंत पटनात काय झालंय आणि या सगळ्या गोष्टींचा एक मतितार्थ किंवा अन्वयी अर्थ काय होऊ शकतो ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याला माहिती आहे की 2 तारखेला म्हणजे 2 जूनला खान सरांच्या क्लासवरती एक हल्ला झाला होता. हा हल्ला कुणी केला होता? तर समोरच असलेल्या ज्ञानबिंदू क्लासेस. आता कसं आहे, पटनामध्ये खान सरांचा एक क्लास आहे आणि समोरच रोशन सरांचा एक क्लास आहे. त्याचं नाव आहे रोशन आनंद. आता रोशन आनंद हे देखील गरिबांना शिकवतात, कमी पैशात शिकवतात, जसं खान सर शिकवतात. फक्त फरक एवढा आहे की खान सर खूप जास्त फेमस आहेत आणि रोशन आनंद हे जास्त फेमस नाहीत. मग झालं असं की या दोघांचे देखील क्लासेस गरिबांसाठी चालणार आहेत. दोघांच्याकडे देखील विद्यार्थ्यांची मोठी फौज आहे. दोघांचे देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी पास होतात. बिहार पोलीसचा रिझल्ट लागल्यानंतर दोघांनीही मोठे मोठे दावे केले. खान सरांनी सांगितले की 12,000 विद्यार्थी त्यांच्या क्लासचे जे होते ते पास झाले. असाच दावा त्यांनी देखील केला आणि यानंतर जो राडा झाला विद्यार्थ्यांच्या मध्ये असेल किंवा त्यांची जी माणसं असतील यांच्यामध्ये, अर्थात तो बिहार आहे त्यामुळे बिहारमधल्या लोकांनी थोडं बिहारसारखं वागणं अपेक्षित आहे. त्यामुळे क्लासचा जो काही निकाल लागलेला होता त्या निकालानंतर हा राडा झाला. या राड्यामध्ये 15 ते 20 जणांच्या जमावानं 2 तारखेला खान सरांच्या क्लासवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे मध्ये मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली खान सरांच्या क्लासचे जे कोणी लोक सापडतील त्यांना आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्डना. या सगळ्या प्रकरणामध्ये खान सर देखील तिथं ताबडतोब पोहोचलेले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विस्ट तेव्हा आला की जेव्हा खान सरांनी दावा केला की इथं फायरिंग देखील झाली आमच्या क्लासवर. कारण खान सरांच्या क्लासवरती या अगोदर बॉम्बिंग सुद्धा झालेली आहे, त्यामुळे फायरिंगचं काय कौतुक. त्यामुळे फायरिंग झालेलं आहे असा दावा केल्यामुळे या सगळ्याला नॅशनल कव्हरेज मिळालं आणि खान सरच चर्चेत आले. पण नंतर खान सरांनी देखील हे जे फायरिंग झाले ते म्हणायचं बंद केलं, कारण फायरिंग त्यांनी स्वतःच केलेलं होतं किंवा त्यांच्या गार्ड्सनी केलेलं होतं. मग ते नेमकं लक्षात कसं आलं? कारण काय झालं, पोलिसांनी सगळ्यात अगोदर केली अटक ती रोशन सरांना. खरं तर रोशन सर हे तेवढेच सन्माननीय मोठी व्यक्ती आहे पटनामधली, बिहारमधली. त्यांना अटक करणं अपेक्षित नव्हतं, पण डायरेक्ट त्यांना अटक केली गेली. भलेही त्यांच्या क्लासमधल्या काही लोकांनी हे सगळं केलं असलं तरी ते त्यांच्या क्लासशी संबंधित लोक होते. डायरेक्ट रोशन आनंद सरांनी त्यांना गो अहेड दिला होता असं कुठेच नाही. पण तरी देखील या लोकांना अटक केली गेली. डायरेक्ट सरांना अटक केल्यामुळे विद्यार्थी अजून आक्रमक झाले, मोठं वातावरण पेटलं. या सगळ्यानंतर मग रोशन सरांच्या क्लासनं काही व्हिडिओचे CCTV फुटेजेस जारी केले. या फुटेजेसमध्ये सरळ सरळ दिसलं की जे काही फायरिंग या ठिकाणी झालं होतं दोन्ही क्लासच्या राड्यामध्ये, ते फायरिंग खान सरांच्या सिक्युरिटी गार्ड्सनी केलं होतं. आणि नंतर जेव्हा सिक्युरिटी गार्ड्स बद्दलची कारण ऍक्च्युअली सिक्युरिटी गार्ड्स हे त्यावेळेला जखमी झालेले होते, त्यामुळे प्रदीप आणि तलेश्वर अशी 2 सिक्युरिटी गार्ड्सची नावं होती. या दोघांना देखील पोलिसांनी मग ताब्यात घेतलं. त्यानंतर चुनचुन नावाचा आणखी एक सिक्युरिटी गार्ड होता, त्यानं तर डायरेक्ट मीडियाला सांगितलं की हे सगळे लोक म्हणत होते खान सरांना बॉम्ब लावून उडवून देणार होतो. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला खान सरांनी सांगितलं की डायरेक्ट तुम्ही काय बघत बसता काय, डायरेक्ट तुम्ही बंदूक हातात घ्या आणि मारायला सुरुवात करा, जे काय होईल ते मी बघतो, असं खान सरांनी स्वतः सांगितलं. म्हणून या लोकांनी 2 राऊंड्स फायर केल्या. 2 राऊंड्स फायर केल्यामुळे वातावरण अजून जास्त भडक झालं. भलेही यामध्ये कुणाचंही जीवितहानी वगैरे काही झालेलं नाही किंवा कोणी जखमी देखील बंदुकीच्या गोळीनं झालेला नसला, तरी प्रत्यक्षात अशा पद्धतीनं साध्या एखाद्या भांडणामध्ये बंदुकीचा वापर करणे हा गुन्हाच आहे. म्हणून खान सरांच्या वरती आता नव्यानं कलम लावण्यात आले भारतीय न्याय संहितेचं 109, ज्याच्यामध्ये बंदुकीचा वापर, त्याचबरोबर
अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा लावलेला आहे आणि या गुन्ह्याला जामीन अटकपूर्व मिळत नाही. आता त्यामुळे खान सरांच्या वरती अटकेची टांगती तलवार आहे. या सगळ्या प्रकरणामुळे झालंय असं की खान सरांच्या वरती आता अटक होण्याची शक्यता आहे. आता काही बिहार पोलीसच्या टीम्स त्यांना अटक करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत. त्या त्यांच्या क्लासवरती गेलेल्या आहेत. ते सध्या तिथं क्लासमध्ये नाही आहेत. ते कुठं गेलेले आहेत, ते नेमके कुठे आहेत हे आता सध्या माहिती नाही, पण ते वेगवेगळ्या मार्गांनी कदाचित हे प्रयत्न करत असावेत की त्यांना जामीन मिळेल. अर्थात त्यांना जामीन मिळेल किंवा न मिळेल हे आता आपल्याला सांगता येणार नाही, पण सध्या जे काही कलम त्यांच्यावर लावले एवढ्यावरून एवढं आपण म्हणू शकतो की खान सरांना अटक 99% होण्याची शक्यता आहे, जोपर्यंत याच्यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट घडत नाही तोपर्यंत. कारण झालंय असं की रोशन सरांना अटक केल्यामुळे विद्यार्थी देखील आक्रमक झालेत, कारण त्यांच्या क्लासचे देखील हजारो विद्यार्थी आहेत, ते सध्या पटनाच्या रस्त्यावरती आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये एखादं आंदोलन होते की काय आणि मोठं काहीतरी पेट घेते की काय अशी भीती देखील आता बिहार सरकारला वाटायला लागली. त्यामुळे दोन शिक्षकांच्या मधला जो राडा आहे तो आता कुणालाही आवरता येणार नाही अशा परिस्थितीला पोहोचलाय. पण या सगळ्या परिस्थितीकडे बघितलं की नॅशनली आता सध्या याला कसं कव्हरेज दिलं जाते ते बघितलं तर लक्षात येते की जेव्हापासून अंजना ओम कश्यप विरुद्ध खान सर हा जो काही मॅटर काही दिवसापूर्वी झाला, ज्यामध्ये खान सरांनी अंजना ओम कश्यप यांचं नाव घेऊन त्यांच्या विरुद्ध ते बरंच काही बोलले. कारण अंजना ओम कश्यप म्हणाल्या की युट्यूबवरती जे शिक्षक असतात ते सगळे दो कौडी के म्हणजे अतिशय क्षुल्लक लोक असतात, पण तरी देखील ते विद्यार्थ्यांचा फायदा घेतात. त्या एक प्रकारे सरकारला नीटवरती डिफेंड करायचा प्रयत्न करत होत्या आणि खान सर मागच्या जवळजवळ महिन्याभरात नीटवरती अत्यंत आक्रमकपणे बोललेले आहेत. नीटवरती सरकारला धारेवरती धरलेलं आहे, सीबीएसईच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलेलं आहे. त्यामुळे खान सर हे मागच्या काही दिवसापासून सरकारच्याच टार्गेटवरती आहेत की काय असा आता प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे या सगळ्या घडामोडी बघितल्या, ज्या पद्धतीनं खान सरांच्यावरती चार्जेस लावले गेलेत, ज्या पद्धतीने त्यांच्या अटकेच्या बातम्या येत आहेत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सुरुवातीलाही बोललो की खान सरांना आता मीडियामध्ये फैसल खान म्हटलं जाते. खरं तर खान सरांची जात किंवा धर्म या गोष्टी आजपर्यंत बघितल्या जात नव्हत्या. खान सर हे गरिबांना अत्यंत कमी पैशात, ज्या पैशात कुणीही काही शिकवू शकणार नाही एवढ्या कमी पैशात मुलांना शिकवत आहेत आणि अत्यंत प्रभावीपणे यशस्वीपणे त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदललंय. त्या खान सरांना आता त्यांच्या धर्मावरून टार्गेट केलं जाते आणि ट्विटरवरती बघाल तर तिथं तर अक्षरशः पाऊस पडतोय खान सरांच्या विरुद्ध असलेल्या पोस्टचा. या सगळ्या माध्यमातून एक लक्षात येते की सरकारला ज्यांची अडचण होते त्यांना काहीतरी करून एलिमिनेट करायचा हा प्रयत्न आहे की काय. त्यामुळे खान सरांना हा मेसेज असू शकतो की तुम्ही तुमच्या मर्यादेत राहिला नाहीत तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसं म्हटलं तर मी अगोदरही म्हटले की खान सर हे तसे प्रो बीजेपी किंवा प्रो गव्हर्नमेंट असलेलेच एक शिक्षक होते. अनेक त्यांचा आतापर्यंतचा मीडिया प्रेझेन्स तशाच प्रकारचा आहे, पण तरीही यावेळेला मात्र खान सरांची अडचण होऊ शकते. कारण शेवटी अंजना ओम कश्यप या एक सरकारी पत्रकार आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी आजपर्यंत सरकारला अत्यंत व्यवस्थितपणे डिफेंड केलंय. या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? खान सरांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय काय? बिहारमध्ये जे काही चाललंय हे दोन कोचिंग क्लासेसमधला वाद आहे, तो प्रमाणापेक्षा बाहेर जातोय काय? या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.